नमस्कार सर्वांना, मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। आम्ही पण खूप छान आहोत। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे। तर तुम्ही बघू शकता आम्ही बसलेलो आहोत झाडाखाली, कारण की आज सुद्धा आम्ही प्लॉटवर आलेलो आहोत। काम चालू आहे म्हटल्यावर रोजच यावं लागते। आणि आता एका गोष्टीचं खूप दुःख आहे मला, कारण की यांचा दिवस सुट्टीचा हा लास्ट दिवस आहे। उद्यापासून यांना ड्युटीला जायचं आहे। तर मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे की उद्या मी कसं येऊ आणि एकटी मी काय करू। गाडी असते, हे असतात, तर ऑब्व्हियसली माणूस सोबत असला तर खरंच खूप आधार लागतो आणि टेन्शन राहत नाही, डोक्याचं टेन्शन निघून जाते। तर एकटं म्हणल्यावर खरंच खूप सगळं हँडल करणं म्हणल्यावर मला काल उद्याचं कामाचं आजच मला दडपण आलेलं आहे। तर उद्या कसं होईल, काय होईल, खरंच खूप टेन्शन आलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटते, उद्या सोडून जाणार आहे मला? नाही, उद्या कामाला जाते, मला टेन्शन आलं की तू कशी येणार आता। ऊन पण आज खूप तापत आहे। तर आज काय काम होणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये। तर सपोर्ट करा गाईज आणि सबस्क्राईब करा चॅनलला, पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करा। पटापट सबस्क्रायबर वाढू द्या माझे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, छान तुम्हाला कसं वाटते, काय वाटते तर कमेंट करून नक्कीच सांगा। तर इथे बघू शकता आम्ही या झाडाखाली असं बसलेलो आहोत। हे झाड बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झाड आहे आणि छोटंसं आहे पण सावली खरंच खूप देत आहे। आणि प्रत्येक प्लॉटच्या तिथं एक झाड लावलेलं आहे, निशाणी म्हणून, खुनानी म्हणून। तर ते झाड आता खरंच खूप मोठे झालेले आहेत। तर छान बसण्यासाठी उपयोगी सुद्धा आहे। आणि बघू शकता वरच्या साईडला किती छान आहे, खूप छान आहेत। आम्ही आमच्या प्लॉटच्या तिथलं झाड खालून तोडलेलं आहे, फांद्या त्याच्या। तर इथलं जे झाड आहे बाजूला, तिथं बसलेलो आहोत आम्ही दुसऱ्यांच्या प्लॉटच्या तिथे रोडवर। काम चालू आहे। काल एक 4 बराची गाडी मागवली मुरुमाची, आणि ते आज एक गडी सांगून पसरून घेणं, लेवल करणं चालू आहे। आणि संध्याकाळी धुम्मस करून घ्यायचे आहे मशीन आणून। तर कारण की ती भरती कमी झाली होती, आम्हाला असं वाटलं की भरती कमी पडते आणि हाईट कमी होत आहे घराची, त्याच्यासाठी आम्ही हाईट वाढवून घेत आहोत। म्हणजे 3-4 पायऱ्या तरी झाल्या पाहिजे घराला, एवढं उंच पाहिजे। उद्या चालून पावसाळा काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, तर त्यासाठी उंचच असलेलं बरं। आणि उद्या चालून आजूबाजूला घरं वगैरे होती तर आपलं घर छोटं नाही वाटलं पाहिजे। तर त्यानुसार, त्या हिशोबाने आम्ही हे सगळं करत आहोत। त्यासाठी रात्री 9 वाजता आम्ही गाडी आलेली होती, आणि रात्री 9 वाजता गाडी खाली करून आम्ही इथून निघालेलो। तर रात्रंदिवस कुठं जात आहे, काय होत आहे, जेवण नाही, झोप नाही आहे। चेहरे तुम्ही बघू शकता कसे झालेले आहेत, आणि डोळे तुम्ही बघू शकता झोपीचे कसे झालेले आहेत। खूप हाल होत आहेत गाईज। तर तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉगवर राहा, आज तुम्ही काय काय काम होणार आहे तर हे तुम्ही नक्की बघा, आणि शेवटपर्यंत ब्लॉग पूर्ण नक्की बघा। धन्यवाद। हाय गाईज, तर तुम्ही इथे बघू शकता बादलीने पाणी टाकणं चालू आहे घराच्या पायाला, ड्रमातलं। आणि इथे जे मजूर आहे तर त्यांनी ते काम चालू केलेलं आहे मुरुम टाकण्याचं, आणि चारी बाजूने ते आता मुरुम टाकणार आहेत। तर लेवल उंच घ्यायचे आहे आपल्याला, तर आता ते काम चालू आहे। तर ते आमचे मिस्त्रीच आहेत, तर आज ते खाली होते तर त्यांनीच आज मदत केलेली आहे। तर इथे आम्हाला खूप जोराची भूक लागलेली आहे, आणि आज मी रोल बनवून आणलेले आहेत, आणि कांदेसुद्धा संपलेले होते, त्यामुळे काय बनवायचं, तर अंडे होते घरामध्ये आणि टमॅटो केचप होता। तर अंड्याचं आपण आमलेट बनवतो, तर अंडे मी फोडून घेतलेले, आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ हे टाकून, थोडंसं टमॅटो केचप टाकून आम्ही ते रोल्स बनवून घेतले, आणि ते आम्ही रोल आता खात आहोत। आणि अशा प्रकारे नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये, कारण की खूप सारं सामान आणायचं होतं। उद्या यांना ड्युटी असल्यामुळे सामान सगळं आजच आणून घ्यावे लागणार आहे, कारण की 3 दिवस परत हे राहणार नाही आहेत। तर इथे आम्ही मार्केटमध्ये आलो, आणि मार्केटमध्ये आम्हाला दरवाजे, खिडकी, म्हणजे दरवाजे नाही पण चौकट वगैरे घ्यायच्या होत्या। तर मग एका ठिकाणी आम्ही बघितल्या, त्या ठिकाणी आम्ही बघून घेतलं सर्व, आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही परत आलो। इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहो आम्ही। आणि इथे काय करतात ना, ऑर्डर घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 दिवसांनी दुसऱ्या दिवशी बनवून देतात। तर आम्हाला लगेच त्याच दिवशी आम्हाला पाहिजे होत्या, त्यामुळे मग इथं काही आमचं व्यवस्थित जमलं नाही, कारण की आम्हाला एकाच गाडीमध्ये सर्व मटेरियल न्यायचं आहे रोज, म्हणजे ते आज काही मटेरियल, उद्या काही मटेरियल न्यायचं, असं जमणार नाही। तर त्यामुळे परत आम्ही रिटर्न त्याच दुकानामध्ये गेलो जे सुरुवातीला गेलो होतो। तर तिथंच मग आम्हाला सर्व सामान मिळालं, आणि बाजूच्या दुकानामधून बाकीचं काही सामान होतं, तर एकाच लाईनमध्ये दुकानं होते। तर मग म्हणले
इथूनच आपल्याला सोपं पडेल. तर तुम्ही इथे बघू शकता. तर हे ते दुकान आहे. इथून आम्ही सर्व माल भरलेला आहे. जे जे मटेरियल लागते ते आम्ही इथे सर्व घेतलेलं आहे आणि इथे आता बिल करणं चालू आहे. आणि बाजूच्या दुकानात आम्हाला सिमेंट आणि स्टील वगैरे घ्यायचं आहे, जे की आपल्या टॉयलेट बाथरूमवर स्लॅब पडणार आहे टाकीवर, आणि वरसुद्धा आम्ही स्लॅबच टाकणार आहोत. कारण की टाकी वगैरे ठेवायला स्लॅबच पाहिजे, पत्रावर टाकी बसत नाही. तर त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की खालीसुद्धा स्लॅब येणारच आहे टाकीवर, आणि वरही मला स्लॅबच टाकायचा आहे की एकदाच पक्कं होऊन जाईल टॉयलेट बाथरूम. तर इथे तुम्ही बघू शकता सिमेंट घेतलेलं आहे. तर इथे आता गाडीमध्ये लोड करणं चालू आहे सिमेंटचे कट्टे. तर यावेळेस आम्ही बिर्ला शक्तीचं सिमेंट घेतलेलं आहे. कारण की आधी जे घेतलेलं होतं ते बिर्ला सुपरचं सिमेंट घेतलेलं होतं, ते खूप महागामध्ये जाते. तर आता जे खालचा पायाचं काम होतं ते मेन असते, पाया म्हणजे घराचा मेन असते, तर त्याच्यासाठी आम्ही बिर्ला सुपरचं सिमेंट यूज केलेलं होतं. आणि जे टॉयलेटचं काम होतं आणि टॉयलेटचं जे आपलं स्लॅब पडलेलं आहे त्यालाही सुद्धा आम्ही बिर्ला सुपरचंच सिमेंट पूर्ण यूज केलेलं आहे. आणि आत्ता जे वरचं बांधकाम आहे आणि त्याला आम्ही बिर्ला शक्तीचं सिमेंट घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सिमेंट लोड करून झालेलं आहे आणि स्टील बाकी आहे. आता आपल्याला दरवाजेचे जे चौकटा वगैरे घेतलेला आहे तर त्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतर स्टील टाकावं लागणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता ते बाजूच्या दुकानामध्ये आम्ही जात आहोत आणि इथे तुम्ही आता बघू शकत आहात की इथे सर्व चौकटा वगैरे टाकत आहेत गाडीमध्ये. हे ज्या चौकटा आहेत हे टॉयलेट बाथरूमच्या चौकटा आहेत. तर आम्ही सिमेंटच्या चौकटा घेतलेल्या आहेत. जर लाकडाच्या चौकटा घेतल्या तर ते लाकडाच्या चौकटा खराब होतात काही दिवसांनी, कारण की टॉयलेट बाथरूममध्ये सतत पाण्याचा वावर असतो, तर त्या सडून जातात. तर त्यासाठी आम्ही सिमेंटचा चौकट घेतलेल्या आहेत आणि ह्या खराब होत नाहीत आणि सडत नाहीत, म्हणजे सिमेंट मजबूत राहते. आणि ही जी चौकट आहे हे मेन दरवाजाची चौकट आहे, तर ही लाकडाची घेतलेली आहे. गाईज खरंच खूप सांगते तुम्हाला, एक एक वस्तू ना खूप महाग आहे, खूप म्हणजे खूप महाग आहे. तर पैसा असा जातो ना की काय सांगू तुम्हाला त्या घर बांधायचं म्हणलं तर. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे खिडक्या घेतलेल्या आहेत. तर खिडक्या 3 घेतलेल्या आहेत आम्ही. ह्या खिडक्या नाही आहेत, ह्या सेफ्टी खिडकी आहे. तर ह्या सेफ्टी खिडकी लावायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा डिझाईनच्या घेतलेल्या आहेत, कारण की त्यांच्याकडे डिझाईन 2च अवेलेबल होते आणि त्याच्यामधली मला ही जरा बरी वाटली. दुसरी जी डिझाईन होती तर ते मधामध्येच डिझाईन होती वेगळीच, तर ते मला एवढी काही खास आवडलेली नाही. तर त्यामुळे मग ह्या खिडक्या मला ठीक वाटल्या. तर ह्या खिडक्या घेतलेल्या आहेत. 4x3ची खिडकी आहे ही. तर म्हणजे लांबीला 4 आहे आणि रुंदीला अशी 3 आहे. तर ठीक आहे. ह्या खिडकी म्हणजे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही. तर इथे तुम्ही बघू शकता परत आम्ही ते सामान लोड केल्यानंतर गाडीमध्ये परत आम्ही त्या सिमेंटच्याच दुकानामध्ये परत रिटर्न आलो, कारण की हे स्टील टाकायचं होतं. याला स्टील म्हणतात, हेही मला पहिल्या वेळेस माहिती पडलं. कारण की आता अनुभव खूप येत आहेत घर बांधताना, कशाला काय म्हणतात काय नाही हे आता सगळं आता थोडं थोडं माहीत होत आहे. याला स्टील, आधी तर आम्हाला स्टील जे ते ठेकेदार आहेत ते स्टील म्हणायचे. तर आम्हाला असं वाटलं स्टील म्हणजे काय एक छोटंसं भांडं असेल स्टीलचं. तर असं आयडियाच नव्हती की याला स्टील म्हणतात, ही गजाला स्टील म्हणतात. आपल्या इकडे गज, लोहा, अँगल असं म्हणतात, पण याला स्टील म्हणतात. त्यांच्या भाषेमध्ये जे मिस्त्री लोक ठेकेदार आहेत तर ते स्टील म्हणतात याला. तर इथे तुम्ही बघू शकता 2 बंच घेतलेले आहेत, एक मोठा आणि एक छोटा. म्हणजे आम्हाला काही याच्यामधलं जास्त नॉलेज नाही. ते ठेकेदारसुद्धा आमच्यासोबत आलेले होते. तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांना सांगितलं दुकानदाराला आणि त्यांनी व्यवस्थितपणे सगळं माल त्यांच्यासमोरच आम्ही घेतलेला आहे. कारण की आपल्याला माहीत नाही काय काय लागते काय काय नाही. तर जसं की ठेकेदारांनी आम्हाला सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्यांनाच घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोरच सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली गाडी आता लोड करणं चालू आहे. आता सर्व आपली गाडी लोड करून झालेली आहे. सगळं सामान टाकलेलं आहे. ठेकेदाराला गाडीत बसवलेलं आहे आणि आता गाडी थेट प्लॉटवर जाणार आहे.
तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही खूप वेळचं झालं मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि भरपूर सारं सामान घेतलं. भरपूर आज घराचं सामान जे जे लागणार होतं ते घेतलं, कारण की उद्यापासून यांना ड्युटी आहे. तर मग सामान घेण्याला हे राहणार नाही, त्यासाठी आज घेऊन ठेवलं. उद्यापासून आपलं भिंता वगैरे वर काम चालू होणार आहे. आणि बऱ्याच वेळचा आम्ही आलेलो आहो आणि एवढी भूक लागली तुम्हाला काय सांगू, कारण सकाळी थोडंसं नाश्ता केला होता त्याच्यावरच आम्ही आहोत आणि खूप भूक लागली. तर त्याच्यासाठी बघा आम्ही काय घेतलं. हे आहे क्रीम रोल आणि याच्यामध्ये आहे बिस्किट. तर तुम्ही बघू शकता. तर आता बिस्किट खाऊन पाणी पिऊ आणि तिथे गेल्यानंतर मग थोड्या वेळानं जेवण वगैरे करू. मार्केटमध्ये फिरून फिरून खूप थकलेलो आहो आणि खूप जास्त भूकसुद्धा लागलेली आहे आणि आज एवढं ऊन तापत आहे ना, तर खूपच जास्त ऊन तापत आहे. तर आज खूप सामान घ्यायचं होतं, तर त्यामुळे खूप जास्त वेळ लागलेला आहे मार्केटमध्ये. तर सकाळी आम्ही एक एक चपातीचा रोल खाऊन नाश्ता केलेला आहे आणि त्याच्यावरच आम्ही आहोत. तर खूप जास्त भूक लागलेली आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत प्लॉटवर. तर तुम्ही इथे बघू शकता गाडी प्लॉटवर पोहोचलेली आहे. खींचो खींचो, ले लो इधर लंबा, इधर आ जाओ पीछे, आ जाओ पीछे। आ जाओ पीछे। छोड़ देने का सरिया नहीं चलता ले मार दे जो काम करे डायरेक्ट छोड़ दिए यहां पे खींच 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 लो, लंबा खींच लो, रुक जाओ रुक जाओ। एक ही आदमी खींच सकता है, ऐसा है, सब टेक्निक का भाग है भाई। दो लोगों को इतने दिन से पता, कितने दिन से काम कर रहे हो। अरे तो काम सरिया थोड़ा उतारे वाला, लेकिन आपके नजर के सामने तो उठा सकते हैं ना लोग, ये थोड़ी काम करते। हाँ मिस्त्री, आपने भी देखा है ना कैसे खींचते। हाँ फटाके लेगा आप चिंता ले लेगा। तर तुम्ही इथे बघू शकता गाडी खाली करणं चालू आहे. चौकट काढलेली आहे आणि खिडक्या सुद्धा काढलेल्या आहेत. तर आता सिमेंट काढायचं बाकी आहे. कितना फुट है इधर से उधर? 9 4.5 फुट अंदर किया था ना ये। हाँ ये वाला हाँ। तर तुम्ही इथे बघू शकता आता आपला स्लॅब टाकणं चालू आहे. तर हे पत्र जे आहेत हे त्या दिवशी अक्षरशः आम्ही गाडीवर बांधून आणलेले आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता इथं जाळी वगैरे आथरून झालेली आहे आणि याच्यावर येणार आहे आता आपला टाकीवर स्लॅब येणार आहे. तर इथे आम्ही बाजूला कामसुद्धा करत आहोत, कारण की समोरचे जे आहे ते लेवल करून घ्यायचे आहे. तर ते मुरूम खोदून तिथं जिथं खड्डा आहे तिथं भरणं चालू आहे आणि जे मुरूम आहे ते एकसारखा वट्टाच्या वट्टा आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एक लाईनमध्ये खोदून त्याचं लेवल करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अक्षरशः दोघंजणं टोपले भरून मला देत आहेत आणि एकटी मी दोघांचेही टोपले फेकत आहे, म्हणजे जिथं खड्डा आहे तिथं भरत आहे. तर इथे एका साईडला बघू शकता तुम्ही स्लॅब भरणं सुद्धा चालू आहे टॉयलेटच्या टाकीवर. तर अक्षरशः रात्र होईपर्यंत, रात्र कधी होते तर काहीच कळत नाही, रात्रीपर्यंत काम चालू राहते. तर वेळसुद्धा कमी पडत आहे काम करण्यासाठी. तर खूप जास्त काम झालेलं आहे मागे. ये सिंग पाईप आहे, ते पाईपाचं बाजूचं सर्व काढून त्याच्यामध्ये सिमेंट, गिट्टी सिमेंट रेतीचं मिश्रण करून त्याच्यात फिट बसण्यासाठी टाकावं लागते. तर इथे बोरला पॅक करणं चालू आहे. तर चारी बाजूनी गोल असा आम्ही 1.5 फुटाचा खड्डा केलेला आहे आणि याच्यामध्ये स्लॅबला जो माल असतो खडी माल तर तो भरायचा आहे, जेणेकरून आपली बोर ही पॅक होणार आणि व्यवस्थित अशी फिट होणार. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता स्लॅबही थोडासा राहिलेला आहे भरायचा.
आणि त्या मुलाला सांगितलं आम्ही की याच्यामध्ये सुद्धा 4-5 टोपले जेवढे बसतील तेवढे टाक, की आपल्याला हे आज ना उद्या करायचंच होतं. तर म्हटलं आजच करून घेऊ, स्लॅब टाकणं चालू आहे तर हेही काम आपण करून घेऊ, म्हणजे बोरही पॅक होईल. आता काही दिवसामध्ये बोरमध्ये मोटरसुद्धा आपल्याला टाकायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी हे अक्षरशः गजानी व्यवस्थितपणे असं फिट्ट करत आहे, जे माल खालीपर्यंत गेला पाहिजे आणि व्यवस्थित असा पॅक झाला पाहिजे. तर खाली असा दाबून दाबून मी तो माल भरत आहे. तर हा खडीचा माल आहे. यांनी सिमेंट आणि रेतीपेक्षा हा माल जो खडीचा आहे तो हा व्यवस्थित फिट पॅक होणार आहे आपली बोर. पानी मत डाल सोनी ज्यादा. माझं नाही घेते. बोरचं एकदम पॅकिंग करणं चाललं. बोर पॅक करून जरी बोर बोरचं आजूबाजूचं जर पॅक केलं सिमेंटनं, खडीनं, रेतीनं तर एकदम फिट राहू शकते. तुटणार नाही, फुटणार नाही, काही होणार नाही, मजबूत राहू शकते. थापी है ये थापी. ये मिस्त्री है, एक नंबर मिस्त्री है. ये हाय कर लो हाय. देखा ऐसा फर्क पड़ता है मिस्त्री से मतलब. मग जिसकी टेक्निक उसको ही आती है. चल भाई यार, अभी नहीं हिलेगा ये, हाँ हिलेगा भी नहीं. हाँ बहुत मदद. हाय. इसमें सब थापी का टैलेंट चाहिए. हाँ या अपना हाथ बैठ गया ना हाँ. तो जिसका हाथ चलेगा हाँ. वो उसमें कोई भी नहीं दबा पाएगा. दे दो मोबाइल में आपको देता हूँ. हो गया, सब्सक्राइब हो गया. किया मैंने. लाइक किया, बेल आइकन दबाया, सब कुछ किया. सब किया. तो नीचे सैयन है. ऐसा ही है. सोनी तू भी सब्सक्राइब कर ले. वो उसका तो अलग की दुनिया है. अलग दुनिया में रहता है वो. हाँ, उसकी अलग दुनिया. सच में वो अलग दुनिया में रहता है. पूरा क्लीन भरले सोनी. लाओ भाऊ, लवकर लवकर. उसे भोजपुरी में बोलो. ये सोने लेके आओ ना यार. फटाफट लेके आना रे. मिस्त्री इधर बैठे हैं. कल मिस्त्री को बैठने नहीं देना था. कल छुट्टी है क्या दीदी, स्कूल है? नहीं. अभी घर बन जाएगा, हम आएंगे तो आ जाएगी ना. रोज आने का. हाँ? कर रहे हैं ना. सामने ही है, रोज आने का. हमारे पास मिट्टू है, तोता. थोड़ा आराम से डालने का भाई यार. हाँ वीडियो में देख. देखा क्या, बहुत बात करते हो. और तेरा नाम भी सीख जाएगा इधर आएगा तो. चलो जामदन क्लीन कर. एक नंबर. एक नंबर होके करी हो मार के. मिस्त्री एक नंबर है ना. उसमें जरा डेकोरेशन वगैरह करो. अरे बाप रे बाप. डिझाईन का दीदी. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.